नांदेड जिल्ह्यात सध्या एक वेगळीच राजकीय स्पर्धा रंगताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा होतात. जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे पुढारी आणि नेते यांच्यात श्रेय घेण्याची चढाओढ सुरू झाली आहे. मी केले, माझ्या पाठपुराव्यामुळे झाले, आमच्या सरकारची ही कामगिरी आहे, अशा दाव्यांनी वातावरण तापले आहे. गेल्या काही महिन्यांपासून नांदेड जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि पिकांचे नुकसान यामुळे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यामुळे पीक विमा मिळण्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र याच क्षणापासून राजकीय वर्तुळात श्रेयवादाची लढाई पेटली. काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच विमा रक्कम मिळाली असा दावा केला, तर काहींनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांचे कौतुक करत ही योजना यशस्वी झाल्याचे सांगितले. विरोधी पक्षातील नेत्यांनी मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर टीका करत शेतकऱ्यांना उशिरा मिळालेल्या मदतीचे श्रेय घेण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांना नसल्याचे स्पष्ट केले. ग्रामीण भागातही या राजकीय वादाची चर्चा रंगताना दिसत आहे. शेतकरी मात्र या सगळ्या आरोप प्रत्यारोपांपासून दूर राहून आम्हाला वेळेवर मदत मिळणे महत्त्वाचे, श्रेय कोण घेते याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, अशी प्रतिक्रिया देत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी असेही सांगितले की विमा मिळण्यात झालेला विलंब आणि प्रक्रियेतली गुंतागुंत यावर कोणताही नेता बोलताना दिसत नाही. दरम्यान काही सामाजिक संघटनांनी या प्रकारांवर नाराजी व्यक्त केली आहे व शेतकऱ्यांच्या अडचणींचे राजकारण करण्याऐवजी शेतकऱ्यांचे हित कशात आहे यात स्थानिक राजकीय नेत्यांनी लक्ष द्यावे, असे शेतकरी वर्गात मागणी होत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड, नांदेड.